पिणार आहे. अगं हे तुझ्यासाठी नाहीये. असंच म्हणतेस, असंच गोड गोड बोलतेस आणि परत दूध प्यायला देतेसच. जा हे दूध आत्तूला नेऊन दे. आई, आत्तूच्या पोटात बाळ आहे का? हे तू कशावरून विचारतेस? अगं मी ऐकलं, ती आहे ना तिच्या पोटावरून हात फिरवून बोलत होती, बाळा मी तुझी आई आहे, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. ती पोटावरून हात का फिरवत होती? सांग ना आई, आत्तूच्या पोटात खरंच बाळ आहे का? म्हणून ती नुसती झोपत असते? कुहू, अगं आत्तू त्या दिवशी पडली ना म्हणून ती सारखी झोपते. तिला आरामाची गरज आहे ना म्हणून. मग ती पोटावरून हात फिरवून कोणाशी बोलत होती? हे बघ ती कुणाशी का बोले ना. आता मी तुझ्याशी बोलते की नाही. आता मी जे काही सांगते ते ऐक. हे दूध घे आणि आत्तूला नेऊन दे. जा. आधी तू मला सांग, मी जेव्हा एकदम लहान होती तेव्हा तुझ्याच पोटात होती ना? अगं आम्हाला स्कूल मध्ये सांगितलंय, बाळ आहे ना आधी आईच्या पोटात असतो. हो ग, आता जा तू जा आणि आत्तूला नेऊन दूध दे अगोदर. आई ऐक ना, आत्तूच्या पोटात जे आता बाळ आहे ते सेम संजू सारखं असेल का? तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी नंतर देईन. तू आता दूध घेऊन जाशील कुहू? आत्तू, मी तुझ्यासाठी इथे दूध ठेवलंय, मला आईने दिलं. झोपली? बाळा, तू खरंच आत्तूच्या पोटात आहेस? मी ना तुझी मोठी बहीण, मोठी ताई तुझी. आपल्या घरात आहे ना आतापर्यंत मी एकटीच लहान होती, पण आता तू जेव्हा येशील ना तेव्हा मी तुझी मोठी ताई. मी ना तुला माझं सगळं शेअर करेन, माझा टिफिन, माझी खेळणी, माझा खाऊ, सगळं. आपण आहे ना आपल्या दोघांची एक टीम करायची. हा, तू बाहेर आल्यावर. तुला माहितीये का, तुला एक मोठा दादा पण आहे, संजू दादा. तो पण खूप चांगला आहे. आधी आहे ना आम्ही सगळे एकत्र राहायचो, पण ही मोठी माणसं असतात ना ती खूप वेडी असतात. त्यांच्या वेडेपणामुळे ना आम्हाला असं वेगवेगळं राहावं लागतं. मी त्याला खूप मिस करते. आता आम्ही फक्त स्कूलमध्येच भेटतो, पण मी संजूला खरंच खूप मिस करते. पण आपलं असं व्हायला नको. मला कुठेच सोडून जायचं नाही. हा, आपल्या दोघांची एक टीम. कुहू, नाही कुहू, मी आता तुला सोडून कुठेच जाणार नाही. आणि हे बाळ सुद्धा तुला या घरातल्यांना सोडून कुठेही जाणार नाही. तुम्ही सगळे एकत्र खेळा, गोष्टी शेअर करा. या बाळाला सुद्धा तुझ्यासारखी गोड ताई पाहिजे ना. रडतेस का? रडू नको. आईने मला सांगितलं, आज तुला त्रास नाही द्यायचा, तिला त्रास होऊन पण नाही द्यायचा, तिला रडायला नाही लावायचं. तुझ्या पोटात बाळ आहे ना, मग बाळाला त्रास होणार. आम्ही तुला अजिबात त्रास देणार नाही, मग बाळाला पण त्रास होणार ना.
मयुरी, प्रतीक, कुठे होतास तू? तुला माहिती मी तुला किती मिस केलं. मयुरी तुला माहितीये मी तुला किती मिस केलं. मला तू सतत आठवत होतीस. हे बघ, तू दिलेलं प्रतीक, तू कुठे आहेस? कुठे आहेस प्रतीक? मी खूप मिस करते रे तुला. प्रतीक, मला माहितीये तूही मला तितकंच मिस करत असणार जितकं मी तुला करते. आणि तू परत येशील आणि आपण जी एकत्र स्वप्न बघितली ती आपण पूर्ण करू. प्रतीक, I love you so much and I miss you, Pratik. I miss you. कुहू, सगळे क्वेश्चन आन्सर्स लिहून झाल्यावर ना नीट एकदा परत वाचून घे. मन लावून अभ्यास केला ना की लक्षात राहतो. अगं आई, पण टीचरने घरून लिहून आणायला सांगितलंय फक्त. आणि टेस्टला पण अजून किती दिवस बाकी आहेत. आणि आई, अगं मॅथ्सचं होमवर्क पण बाकी आहे. कुहू, तुला आत्ताच सांगितलं ना की मन लावून अभ्यास करायला पाहिजे. आणि टीचरने तुला आजच शिकवलंय की नाही, म्हणजे तुझ्या डोक्यात कसं सगळं शिकवलेलं फ्रेश असणार. एकदा वाचलंस की छान लक्षात राहील, हो की नाही? आई, हा, सायन्सचं होमवर्क कम्प्लीट झालंय. आता मॅथ्सचं करायचंय. थोड्या वेळाने करते ना. कुहू, तू आता खेळायला गेलीस ना की दमून येशील आणि दमल्यावर झोपून जाशील, हो की नाही? त्याच्यामुळे सगळा अभ्यास कंप्लीट कर. नाही झोपणार, होमवर्क करेल. कुहू, असं आत्ताचं काम ना नंतरवर ढकलायचं नाही. वेळच्या वेळी पूर्ण करायचं. आई, हे काम थोडे नाही, होमवर्क आहे. तू ना अगदी तुझ्या विद्युत मामासारखी बोलते. तो सुद्धा असाच अभ्यासाचा कंटाळा करायचा. मग तू काय करायची? आम्ही दोघं ना रेस लावायचो, कोण जिंकणार. मग कोण जिंकायचं? मीच जिंकायचे अभ्यासात. कुहू, आपण एक काम करूया का? माझं काम आणि तुझा होमवर्क अशी रेस लावूया का? बघूया कोण जिंकतं ते. पण माझ्या बरोबर खेळताना तूच हारशील, मी जिंकेल. चॅलेंज? चॅलेंज एक्सेप्टेड. आई, तो येल्लो कुर्ता नाही मिळत आहे. मी हाच घालते आता, पण याचं ना बटन तुटलंय. लावून देशील? अगं सुई दोरा आणून दे, लावून देते जा. आई, 12 5 जा किती? 60. कुहू,
तुझा हा सगळा होमवर्क कम्प्लीट झाला ना की टेबल्स पण करायचे, म्हणजे चांगले लक्षात राहतील. दे इथे. मयू ऐक ना, बाबांच्या आणि आजोबांची जी प्रिस्क्रिप्शन आहे ना, काही औषधं मी मार्क करून ठेवली, ती आणायची आहेत. आणशील का? हो. आतू ऐक ना, मी संजूला उद्या स्कूल मध्ये सांगू का ग की तू पडलीस म्हणून? नाहीतर तो फ्रायडे पर्यंत वाट बघेल आणि तू गेलीस नाही त्याला भेटायला तर त्याला खूप वाईट वाटेल ना. नाही, नको आता सांगूस. मी स्वतःच सांगेन त्याला. म्हणजे तू जर सांगितलंस तर उगाच त्याला वाईट वाटेल आणि काळजी पण वाटेल ना त्याला माझी. अगं पण त्याला नंतर समजलं, त्याने मला विचारलं की तू आधी का नाही सांगितलंस मला, तर मग मी तुझं नाव सांगेल. अगं नाहीतर तो माझ्यावर चिडेल आणि मामाची आणि तुझी फ्रेंडशिप जशी खराब झाली आहे ना तशी आमची दोघांची पण होईल. कुहू, तुझा सगळा होमवर्क होत आलाय ना? चल लवकर आवर बघ. आत्तू पण तू पडलीस कशी ग? कुहू चल ना ग, आवर. हे बघ, हे घे पुस्तक, जा जा चल. माझा तर होमवर्क झाला, तुझं बटन लावून झालं का? नाही, लावते. मी जिंकली. बघितलं, तूच हारलीस. ऐक ना, आता मी उद्या ना मस्त संजू बरोबर पण रेस लावेल स्कूल मध्ये. माझी प्रॅक्टिस झाली ना, मग मी जिंकेल, त्याला हरवेल. ठीक आहे. कुहू, आपण एक काम करूया का? उद्यापासून माझं काम आणि तुझा होमवर्क अशी रेस लावूया दररोज. ठीक आहे. आई ऐक ना, मला उद्या टिफिन मध्ये काय देणार तू? माझं फेवरेट देशील? काय ग? इकडे ये. थोडस जास्त दे, म्हणजे मी संजूला पण शेअर करेल. हो, देईन जास्त. थँक्यू. अगं हो, जा सगळं घेऊन जा पटकन. अरे किती छान आहे बॉन्ड तुमच्या तिघींमध्ये. त्या दोघींचं तर पान हलत नाही तुझ्याशिवाय. काही नाही ग, लाडी हट्ट करतात आणि हट्ट पूर्ण केल्यावर येऊन ज्या मिठ्या मारतात ना, त्यामुळे सगळं टेन्शन निघून जातं. खरं आहे. सगळं कसं व्यवस्थित मॅनेज करतेस ग वहिनी तू. घर, पार्लर, या दोघींचं पण सगळं व्यवस्थित करतेस. अगं एवढं काय त्यात, उलट माझं काम आता कमी झालंय. म्हणजे माझा मुलगा नाही आहे ना माझ्याकडे, या दोघीच आहेत आता. खरं आहे बहिणी, संजूसाठी खूप केलंयस तू आजपर्यंत. अगदी सख्या आईसारखं केलंयस तू सगळं त्याचं. मला जेवढं काही करायला लागायचं त्याच्यातच माझी खूप दमछाक व्हायची. आणि आता तर आणखी एका बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतलाय मी. भीती वाटते ग कधी कधी मला. असं वाटतं की मला हे सगळं जमेल का? हे सगळं एकटीने एफिशियंटली करायला जमेल मला? म्हणजे बघ ना, विद्युत आणि माझा डिवोर्स झालाय, विक्रम मला सोडून गेलाय, आईला माझा निर्णय पटत नाहीये, घरात कोणी माझ्याशी नीट बोलत नाहीये, वागत नाहीये. हे सगळं असं असताना ही जबाबदारी मला झेपेल का? आपल्याला हे सगळं करणं जमेल का? त्या बाळाचे कुठे कुठे हाल व्हायला नकोत, असे सगळे विचार सतत सतत माझ्या डोक्यात येत असतात. भीती वाटते. असं वाटतं की मी एकटी पडलीये मी. शिल्पी, तुला एक सांगू, कुणी कितीही काहीही म्हटलं ना तरी एकाच माणसाचं ऐकायचं, आपलं स्वतःच. कारण आपलं मन ना कधीच आपल्याला खोटं सांगत नाही. तू निर्णय घेतलायस की नाही आणि तुला असं वाटतंय ना तुझा निर्णय बरोबर आहे, मग बस त्या निर्णयावर ठाम राहा.
आणि ना आपल्या बायकांमध्ये ना एक गोष्ट खास असते, जेव्हा मुलांच्या बाबतीत निर्णय घ्यायची वेळ येते ना, मग कुणी कितीही विरोध केला, काहीही सांगितलं, काहीही म्हटलं तरी आपण ऐकत नाही आणि आपल्या मुलांसाठी जे काही योग्य असतं, जे चांगलं असतं तेच करतो. शिल्पी, मला पूर्ण खात्री आहे तू आई म्हणून तुझी जबाबदारी अगदी व्यवस्थित पार पाडशील. खरंच? खरंच. म्हणजे तू एक चांगली आई होण्याचा प्रयत्न करतेस शिल्पी, आणि तू होशील. त्यामुळे आता फार विचार करू नको, कळलं ना? शांतपणे झोप. थँक्स. अगं किती करशील, हे घे अगोदर नाश्ता करून घे. शिल्पी, तुला पण आणू का नाश्ता? नाही नको, मला काही खावंसं नाही वाटत आहे आणि घरात बसून बसून खूप सफोकेट पण होतंय, बोर पण होतंय. मी जरा वरती गच्चीत जाते, जरा फेऱ्या मारते, म्हणजे बरं वाटेल. नाही नाही नको, उगाच वरती गच्चीवर निसरडा झालाय, उगाच परत घसरशील, नको. नाही नाही नाही, आता मी काही घसरणार वगैरे नाही, मी अगदी सांभाळून जाईन. आणि तू आणल्यास ना ह्या नव्या चपला घालून जाते, अगदी सावकाश, जिन्याने पण अगदी धरून धरून जाईन. नक्की काळजी घेशील ना? हो, आले. ये. आले. कार्तिकी, ऐक ना, तुला फिजिओथेरपीला जायचंय ना, पण तू सावंत काकूंना घेऊन जाऊ नको, तू मयुरी बरोबर जा. ठीक आहे, चालेल. नमस्कार वाघमारे ताई, येऊ का घरात? कोण तुम्ही? नाही, आपण कधी भेटलो नाहीत, आपण कसं ओळखणार? मी कार्तिकीला भेटायला आलोय. या या ना आतमध्ये, बसा. तुम्ही बरेच दिवस झाले तिची काळजी घेताय, म्हटलं निदान जाऊन चौकशी तरी करावी. काय कार्तिकी, कशी आहेस? बरी आहे. आणि पाय कसे आहेत तुझे? ठीक आहे. तर चालता येतंय ना? हो. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन आले. तुम्ही का आलाय तिकडे? आवाज खाली. काय फालतूपणा लावलायस तू? घटस्फोट देणार आहेस पंकजला? इतकी हिंमत आली तुझ्यात? आणि त्याला सोडून तू कुठे जाणार आहेस? हे सगळं तुला आयुष्यभर पोचणार आहेत का? त्याच्यावर केलेली केस मागे घे आणि गप गुमान माझ्या बरोबर चल. नाही. असं शांतपणा करू नको. तुला कोणी विचारलेलं नाहीये की तुला काय पाहिजे. एकतर एवढं सगळं होऊन सुद्धा पंकज सगळं विसरायला तयार आहे. तुला मोठ्या मनाने माफ करतोय तो. त्याच्याबरोबर परत सुखाने संसार कर. ही शेवटची संधी आहे. शिरते का काही डोक्यात? तुला शेवटचं सांगतोय, माझ्या बरोबर नाही आली तरी ते परिणाम लय वाईट होतील. चल. कार्तिकी, सोडा तिचा. काय चाललंय? तुमचं काय चालू आहे? दुसऱ्याच्या संसाराची कशाला वाट लावताय तुम्ही? अच्छा, म्हणजे तुला पंकजने पाठवलंय? चल निघ. कार्तिकी, यांना सांग तुला इथे नाही राहायचं, तू माझ्या बरोबर येतेस. चल. तुझ्या आणि पंकज मधली भांडणं तू बाहेर आणलेली आहेस. आता ते उगाच ताणू नकोस. चल इथून. निघ इथनं, कुठेही येणार नाहीये ती, समजलं तुला? तुम्ही कोण आहे मला सांगणाऱ्या? तुम्ही सगळ्यांनी मिळून तिला इथं डांबून ठेवलंय आणि तुम्ही तिचे कान भरताय. तुमच्यामुळेच तिने पंकजला डिवोर्सची नोटीस पाठवली आहे. बऱ्या बोला ना इथनं निघ, नाही तर मी पोलिसांना बोलवे ना. बोला, बिंदास बोलवा. उलट मीच पोलिसांना सांगेन की तुम्ही कार्तिकीला तिच्या मर्जीशिवाय इथं डांबून ठेवलंय म्हणून. हे बघा, मला कोणीही इथे डांबवून ठेवलेलं नाहीये. मी इथे राहते ते मी माझ्या मर्जीने राहते. ए, जास्त चुरू बोलायला शिकलीस तू. घरी चल आणि काय सांगायचं तुझ्या नवऱ्याला सांग. साधं डोकं वापर. बिन नवऱ्याच्या बाईला समाजात कुणी विचारत नाही. आणि ही अश्विनी ना, हे सगळं तिच्यावरती केस होऊ नये म्हणून हे सगळं नाटक करतीये. आणि तुला वाटतं की ती तुझी मदत करतीये. चल तू, चल. चल. प्लीज चल कार्तिके, चल. काय चाललंय? ए, तू चल. सोड. तिकडे. सोड. कार्तिकीला. प्लीज सोडा. सोडा प्लीज. चल, सोड.
कार्तिके तू माणूस काय चाललंय तो पंकजचा कुणीतरी माणूस आहे, तिला जबरदस्ती घेऊन जातो तो बघ. सोड तिचा हात. मी तिला तिच्या नवऱ्याकडे घेऊन चाललोय अहो सोडा त्याला, अहो सोडा, अहो अहो नाही मी अहो तुम्ही काय, अहो अहो, लागेल तुम्हाला, अहो ऐका ना, अहो शिल्पी तू मध्ये पडू नकोस, तू बाजूला हो. शिल्पी